सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव प्रियल शंकर वावेकर. मी आता तिसरीची विद्यार्थिनी. सर्वांना स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. आज 15 ऑगस्ट म्हणजे स्वतंत्र दिन. भारतासाठी सोनेरी आणि अभिमानाचा क्षण असणारा आजचा दिवस. हा विशेष दिवस संपूर्ण भारतात राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो. आज आपल्या भारताचा 79वा स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहोत. 15 ऑगस्ट 1947 ला भारत देश आज संपूर्ण इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. आपला देश स्वतंत्र होण्यासाठी हजारो क्रांतिकारकांनी, राष्ट्रभक्तांनी, नेत्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. भयानक अत्याचार, असंख्य वेदना सहन केल्या. ए मेरे वतन के लोगो, जरा आँखों में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. आज मी मला समजलेला माझा भारत ज्याच्यावर बोलणार आहे. मला तुम्हाला सांगायचे आहे, आपण अशा भारतात राहतो ज्याच्या ओठावर गंगा आणि हातात तिरंगा आहे. जो भारत तो कधी सत्यम शिवम सुंदरम, कधी वंदे मातरम, तर कधी पंजाब सिंधू गुजरात मराठा द्राविड उत्तर बंगा हो. आपण आपला भारत वसुदैव कुटुंबकमाच्या सिद्धांतावर चालतो. जो भारत तो कोणी निर्खंड आहे, ज्यांनी स्वतः विष पिऊन दुसऱ्यांना अमृत दान दिला. माझा भारत कर्मण्य अधिकार असते गातो मी. आपण त्या रामाच्या वाटात राहतो जिथे वडिलांच्या एका शब्दावर मुलगा सिंहासन त्यागून वनवासी होतो. आपण त्या भारतातून येतो जिथे स्त्रियांना त्यांच्या स्वाभिमानातून ओळखतो. माझा भारत प्रेमाचा पुण्यलोक अंशुचा जन्मस्थान आहे. पण इथे जर स्त्रीचा आदर असेल तर आमचा बच्चा बच्चा अनमान आहे. देशभक्ती काय आहे महाराज? आधी लगीन कोंढाराचं, मग माझ्या रायबाचं, असं तानाजी मालुसरे म्हणतात. व छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या स्वतःचे स्वप्न स्वतःच्या खांद्यावर घेतात. तो आहे खरा देशभक्ती. म्हणजेच पहिले राष्ट्र नंतर स्वतः. स्वतंत्रवीर सावरकर म्हणतात, देह आणि देव यांच्यामध्ये देश येतो आणि आपण त्या देशाची देण लागतो. शेवटी एवढेच मला वाटते की हर करम अपना करेंगे, हे वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे, हे वतन तेरे लिए. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.